सन्माननीय अध्यक्ष महाराज, मला या निमित्तानं सरकारची बाजू देखील समोर आली पाहिजे। आज हे प्रत्येक अधिवेशन आहे, प्रत्येक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी हे काय नवीन केलं, हे कसे आदेश काढले। शेवटी अध्यक्ष महाराज या सभागृहाचे कस्टोडियन आपण आहात। या सभागृहाचा पूर्ण ऐकून घ्या, आता तुम्ही बोलताना आम्ही ऐकत होतो। या सभागृहाचे आदेश, आपले आदेश या सभागृहांमध्ये अंतिम मानले जातात। आपण जे हिरवं पुस्तक आहे विधानसभेच्या नियमाचं, त्या आधारानं आपण जे आपल्याला अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये आपण कामाचं वाटप अधिवेशनापुरतं केलेलं आहे। दर अधिवेशनामध्ये वेगळं रुलिंग द्यायचं का अध्यक्ष महाराज? आपण अधिवेशन काढून बघा 2024 आणि काय होतं अध्यक्ष महाराज? 19ला काय होतं? 2019ला महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः उत्तर दिली का सभागृहामध्ये? देत होते का स्वतः उत्तर? ते सुद्धा असे अधिकार देत होते ना त्यांच्या मंत्र्यांना। 2019 ते 22 महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा पद्धतीचे अधिकार त्यांच्या मंत्र्यांना दिलेले होते। त्याच्यापेक्षा वेगळं आता काही झालं नाही। तुमच्या काळात चालतं, तुम्ही होता त्यावेळी चालायचं आणि आता का चालत नाही? झालं ना, म्हणून मला बोलू दे, बसा। त्यांच्या काळात का चाललं? बसवतो त्यांना पण बसवतो। 2019 ते 22 महाविकास आघाडीमध्ये चाललं ना। ठीक आहे, चला। मला वाटतं ऐकून घ्या। रुलिंग दिल्यानंतर त्या रुलिंग वरती आपण परत चर्चा करणं योग्य आहे का? आता पुढे जाऊया। चला घ्या, पुढचं घ्या। झालं, कोण बोलत नाही? परिवहन मंत्र्यांचं निवेदन घ्या। अध्यक्ष महोदय, आज या सभागृहात उभा राहताना माझ्या मनात समाधानाची भावना आहे। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशावरून काल मी एसटी महामंडळाच्या सर्व युनियनची बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अहोरात्र सेवा देणाऱ्या एसटीच्या सुमारे भास्कर जाधव, राज्यातल्या 86,000 एसटी कामगारांच्या संदर्भात प्रश्न आहे। 86,000 एसटी कामगार, 86,000 एसटीच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काला या सभागृहातील महायुती सरकार दाद देते। अध्यक्ष महोदय, एसटी ही केवळ परिवहन संस्था नाही, ती महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे। गेली 8 दशके लालपरीने शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला व ज्येष्ठ नागरिक, आदिवासी आणि दुर्गम भागातील लाखो नागरिकांना त्यांच्या आयुष्याशी जोडून ठेवलेले अध्यक्ष महोदय, या लालपरीचा खरा आधारस्तंभ म्हणजे एसटीचे कर्मचारी। उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या किंवा कोणतेही संकट असू द्या, स्वतःच्या कुटुंबापेक्षा प्रवाशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे योगदान शब्दात मांडणे अशक्य आहे। अध्यक्ष महोदय, समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।